नवी मुंबई महानगरपालिकेकडून आज गौतम बुद्धांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। या कार्यक्रमाला मंत्री गणेश नाईक सुद्धा हजर राहतील। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात काही दिवसांपासून गणेश नाईक हे जनता दरबार देखील घेत होते, त्यामुळे आजच्या या कार्यक्रमात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ज्या ठिकाणी गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी। सीवूडमधील ज्वेल ऑफ नंबू या ठिकाणी आपण पाहताय आज जो आहे भगवान गौतम बुद्ध याचा पुतळ्याचा अनावरण सोहळा आहे। या ठिकाणी पावसाने सकाळपासूनच जोर धरलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर ह्या मूर्तीचं अनावरण जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 10 ते 10:30 यांच्या दरम्यान होणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर एकंदरीत मूर्ती जी आहे 10 फुटाची मूर्ती आहे आणि याचं अनावरण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या कडून होणार आहे। आपल्याकडे काही कार्यकर्ते आहे, पण त्याचं पूर्ण विवरण जाणून घेऊया कशा प्रकारची मूर्ती आहे, किती फुटाची आहे, एकूण तरी खर्च किती आला, काय सांगाल ह्या मूर्तीबद्दल? एकूण खर्च किती आला, कशा कोणी ह्याचं हे सगळं केलं, पालिकेने केलं की मदताई म्हात्रेने याचा पाठपुरावा केला? महाराष्ट्रात प्रथमच नवी मुंबई नेरूळ ज्वेल्स पार्कमध्ये एवढी मोठी भव्य मूर्ती 10 फुटाची मूर्ती आहे आणि POP मटेरियल आहे आणि फायबर टाईपमध्येच मटेरियल आहे आणि जवळजवळ 70-75 लाख रुपयाच्या आसपास नवी मुंबई महापालिकेने खर्च केला आहे। खरोखर मी नवी मुंबई महापालिकेचा पण आभार, मी एक समाज बांधव म्हणून आभार मानेन की नवी मुंबई महानगरपालिकेने एवढा मोठा कार्यक्रम हातात घेतला आणि या नवी मुंबई नगरीमध्ये बुद्धाच्या मूर्तीची स्थापना केली। आज स्थापना होते। आज या मूर्तीसाठी जवळजवळ आम्ही 2-4 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो। खरं तर आमची इच्छा होती की नवी मुंबईकरांची की या तलावामध्ये अशी मोठा स्टॅच्यू उभा करायचा होता, पण तलावाच्या काही थोडं दूषित पाण्यामुळे तिथे नाही करता आलं, तर ह्या ठिकाणी महापालिकेने केलं। पण ह्याचा पाठपुरावा आमचे मित्र आरबीआयचे महेशजी खरे आहेत, स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांचा फार मोलाचा वाटा आहे। त्यांनी केंद्रामध्ये BJPचं सत्ता असल्यामुळे केंद्रामध्ये त्यांचा पाठपुरावा करून केंद्रामधून परवानग्या वगैरे आणल्या आणि खरोखरच त्यांचा आम्ही समाजाच्या वतीने मी त्यांचे सर्वांचे आभार मानेन का एवढ्या ह्या नवी मुंबईच्या सुंदर भूमीमध्ये तथागतांचा वावर दिसणार आहे। आणि ते मी एक बौद्ध बांधव आणि एक समाज बांधव म्हणून मी सर्व नवी मुंबई महापालिकेच्या सर्वांचा मी ऋणी राहीन, कारण की नवी मुंबई अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे पर्यटन स्थळ राहणार आहे। आपण पाहता की मूर्ती आम्ही बँकॉक, थायलंड या ठिकाणी बुद्धाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी जातो बघायला। आज तसंच या नवी मुंबईचं हे मोठं पर्यटन स्थळ भविष्यात होणार आहे। तर थोड्याच वेळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जे आहे ज्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा जो पार पडणार आहे। कॅमेरामॅन अरविंद मोरेसह राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।